नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमात आपण ज्या विविध अभ्यासपत्रिका अभ्यासतोय त्यामधली अभ्यासपत्रिका 14 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, यामध्ये जो कालखंड आहे तो इसवी सन 1500 ते 1800. या कालखंडामध्ये जे मध्ययुगीन काळातलं मराठी वाङ्मय आहे त्यावरती आपण चर्चा करत होतो. तर यातला जो पहिला घटक आहे ज्यामध्ये आपण संत एकनाथांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, जे चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, गवळणी, भारुडे अशी त्यांची जी विविध आणि विपुल प्रमाणात जी रचना आहे त्या रचनेवरती आपण चर्चा केली. एकनाथी भागवत हे वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ त्यांचा, भारुड यावरती आपण चर्चा केली. त्यानंतर दुसरा जो घटक होता यामध्ये आपण तुकाराम महाराजांची अभंग रचना पाहिली. त्यानंतर संत रामदासांची अभंग रचना, ग्रंथ रचना त्यांची आपण अभ्यासली. मनाची म्हणजे अभंग रचना म्हणण्यापेक्षा आपण त्याला स्फुट रचना जी आहे ती लक्षात घेऊया. तर करुणाष्टके, रामायण, मनाचे श्लोक, दासबोध यासारखे ग्रंथ आणि आसमानी सुलतानी, परचक्र निरूपण, आनंद वनभुवन, भीम स्तोत्रे जी त्यांनी मारुतीची स्तुतीपर जी रचना केली ती भीम स्तोत्रे, त्या सर्वांच्या वरती आपण चर्चा केलेली आहे. तर इथे एक आता आपल्याला लक्षात येईल की आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास करत असताना अगदी प्रारंभ काळापासून संत रामदासांपर्यंत आलो. तर या काळात जे आतापर्यंत आपण भाग पाहिला त्याच्यात एक आपल्याला मराठी वाङ्मयाची, जे प्राचीन किंवा मध्ययुगीन मराठी वाङ्मय म्हणू, त्याची एक परंपरा दिसली. त्या परंपरेत संत परंपरा जी आहे, ज्या संत परंपरेतनं वाङ्मय निर्मिती झाली त्या परंपरेचे आपण जे प्रातिनिधिक संत आहेत आणि त्याचबरोबर जे 18 पगड जातीतला जो संतमेळा त्यामध्ये समाविष्ट झाला त्यावरती आपण चर्चा केली आणि ही परंपरा आपण समजून घेतली. तर असंच विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये 3 अशा परंपरा आपल्याला सापडतात. त्यातली एक संत, दुसरी पंत आणि तिसरी तंत परंपरा. पंत म्हणजे पंडिती काव्य, आणि हा जो मधला जो कालखंड आहे या मधल्या कालखंडामध्ये जे वाङ्मय निर्मिती झाली त्याच्यामध्ये एक आख्यान काव्य महाभारत आणि रामायणाच्या परिशीलनातून रचली गेली. तर म्हणजे आता भागवत सारखा ग्रंथ म्हणजे रामायण, महाभारत आणि भागवत यातल्या कथा ज्या आहेत त्यावरती आख्यान काव्य, प्रदीर्घ अशा आख्यान काव्य रचली गेली. तर असं हे म्हणजे संत काव्यानंतर हा एक रचनेचा प्रवाह आपल्याला दिसतो. तर त्याच्यात पंडित जे होते त्या पंडितांनी जे काव्य निर्माण केलं, साहित्य निर्माण केलं, तो घटक म्हणजे आपण आता त्यावरती चर्चा करणार, तो म्हणजे तिसरा घटक. यामध्ये निवडक पंडित कवींच्या काव्याचा अभ्यास आपल्याला करायचा. म्हणजे संत काव्याच्या परंपरेनंतर दुसरी जी परंपरा आपल्याला मराठीत दिसते ती पंडिती काव्याची परंपरा दिसते आणि ते काव्य निर्माण करणारे पंडित कवी जे विद्वान होते, विदग्ध होते, म्हणजे सर्व जे ग्रंथ आहेत आपले महाभारत, रामायण, आर्ष महाकाव्य आपण म्हणू ज्याला, अशा महाकाव्यांचा त्यांचा अभ्यास होता. आणि
त्यांनी आता अर्थात हे सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये होते, तरी सुद्धा त्यांनी मराठीमध्ये या महाकाव्यांमधनं जे विषय आलेले होते, जे कथा आलेल्या होत्या, त्या कथांना आख्यान काव्याच्या माध्यमातनं मांडण्याचा प्रयत्न केला, ग्रंथरचना केली, विपुल अशी ग्रंथरचना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेला एक अभिजात दर्जा जो आपण म्हणतो, अभिजात भाषेचा दर्जा, तो या काव्यात दिसतो. एक संस्कृतचा जरी डामडौल असला तरी तो साज जो आहे मराठीला, तो चढवण्याचं काम या पंडिती कवींनी केलं. तर यामध्ये आपल्याला पंडित कवी म्हणून मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, श्रीधर आणि मोरोपंत या अशा प्रातिनिधिक स्वरूपात निवडक पंडित कवी, याशिवाय आणखी निरंजन माधव यांच्यासारखे पंडित कवी आहेत. पण इथे आपल्याला निवडक जे पंडित कवी अभ्यासासाठी नेमलेले आहेत त्यावरती चर्चा करायची आहे. तर इथे चर्चेला आपण सुरुवात करत असताना काही गोष्टी मध्ययुगीन काळातल्या लक्षात आपण घेऊया की जे पंडित काव्य आहे ते कलापूर्ण असं काव्य आहे. पंडित काव्य जे आहे ते म्हणजे संतांच्या काव्यामध्ये अध्यात्म आहे, भक्ती आहे, उपदेश आहे. पंडिती काव्य हे कलापूर्ण आहे. याचं कारण काय, तर जे महाभारत, रामायण, भागवत यासारखे जे ग्रंथ आहेत त्यातली त्यांनी आख्यानं आपल्या स्वतःच्या प्रतिभेनं त्यांनी स्वतंत्रपणे, कलात्मकपणे त्याची रचना केलेली दिसते. तर त्यामध्ये हा कालखंड जो आहे तो आता बघितला तर आपण इसवी सन 1600 ते 1800 म्हणजे 17वं शतक, 17व्या शतकामध्ये हे काव्य आहे. यामध्ये प्रामुख्याने जे पंडित कवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यात मुक्तेश्वर आहेत, वामन पंडित आहेत, रघुनाथ पंडित आहेत, श्रीधर आहे, सामराज, नागेश, विठ्ठल, आनंद तनय, निरंजन माधव, मोरोपंत अशा पंडित कवींनी या काव्यामध्ये खूप मोलाची अशी भर टाकलेली आहे. आणि हे पंडिती काव्य जे आहे त्याला कलाकाव्य, आख्यान काव्य, पंत काव्य अशा विविध नावांनी सुद्धा ओळखलं जातं. तर संत काव्य आणि पंडिती काव्य यामध्ये महत्त्वाचं काय, तर संतांनी किंवा संत काव्य जे आहे त्यामध्ये आपल्याला दिसेल की ज्ञान, वैराग्य, भक्ती, परमार्थ याची शिकवण आहे. आणि पंडिती काव्यात काय तर ते आख्यान काव्य, रामायण, महाभारत सारख्या ग्रंथांमधून रचलेलं कलापूर्ण असं ते काव्य आहे. तर ही सगळी काव्य जी पंडितांनी रचली त्याचा जो आधार आहे तो तसा पाहिलं तर काय आहे, संस्कृत महाकाव्य आहेत. म्हणजे महाभारत, रामायण, भागवत ही मूळ संस्कृतमध्ये आहेत, त्यातली आख्यानं त्यांनी घेतलेली आहेत. म्हणून संस्कृत महाकाव्याच्या सहाय्यानं केलेली विदग्ध अशी जी रचना आहे तिला पंडिती काव्य म्हणतात. आणि पंडिती कविता लिहिणारा जो कवी आहे तो पण विदग्ध आहे, म्हणजे विद्वान आहे, सर्वस्पर्शी. त्याच्या समोर जो वर्ग आहे तो सुशिक्षित आहे, म्हणजे जाणकार असा. त्यामुळे रामायण, महाभारत, भागवत यासारख्या ग्रंथांमधले आणि त्याशिवाय जी संस्कृत महाकाव्य आहेत, शाकुंतल वगैरे सारखे, मेघदूत, शाकुंतल यासारखी जी महाकाव्य आहेत, नाटकं आहेत, त्यातल्या कथांचा उपयोग करून
त्यांनी मराठीत काव्यरचना केलेली आहे. म्हणजे पंडित कवींचा संस्कृतचा गाढा अभ्यास आहे, विद्वान आहेत ते, पण त्यांची जी रचना आहे ती मात्र मराठीमध्ये त्यांनी केलेली आहे. त्यामुळं एक साज जो आहे संस्कृतचा तो मराठीला जडवलेला या काव्यामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळं एक अभिजात जे आपण भाषा म्हणतो किंवा साहित्य ते या कालखंडात निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आता याच्यात एक आणखी एक गोष्ट विचारात घेण्यासारखी काय, तर पंडित कवी काव्य जे आहेत त्यावेळेला बहुजन जो समाज आहे त्यांच्यासाठी काव्य करणारे कोण, संत काव्य. हे बहुजनांचा पारमार्थिक उन्नती करणं, त्यांना भक्तीच्या मार्गात आणणं, या असं ते सहज आणि उत्स्फूर्त असं रचलं गेलेलं काव्य आहे. म्हणजे संत काव्यात कोणी असं म्हणजे महाभारत रामायणासारखा ग्रंथ वाचून अभंग रचना केलेली नाही. एकनाथांचा अपवाद आहे. पण जे सुरुवाती नामदेव असू दे, ज्ञानेश्वर असू दे, त्यांचा अभ्यास आहे महाभारत रामायणाचा, पण जी रचना किंवा 18 पगड जातीतले जे संत आहेत, संत मेळा, त्यांनी जे काव्य रचलं ते काव्य हे सहज आणि उत्स्फूर्त असं आहे. परमेश्वराच्या सगुण रूपाचा आविष्कार त्यांनी आपल्या काव्यातनं केलेला आहे. पण पंडिती काव्यामध्ये मात्र जे आख्यान आहे मूळ त्या रामायण महाभारतातलं, त्याला ते कलापूर्ण रीतीनं सजवतात, त्याच्यावरती संस्कार करतात. त्यामुळे ते विदग्ध असं अभिजात असं काव्य बनलेलं आहे. जे नवरस आपण मानतो त्या नवरसांचा आविष्कार त्यांच्या काव्यामध्ये दिसतो. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय की पंडिती काव्य जे आहे ते पंडिती काव्य जे आहे ते सुज्ञ आणि जे संस्कृतचे जाणकार आहेत असा जो वाचक वर्ग आहे त्यांच्यासाठी ते होतं. संस्कृतची श्रीमंती मराठीला मिळवून देण्यासाठी पंडिती कवींचा जे कार्य आहे ते आपल्याला मान्य करावं लागतं. महाभारत, रामायण, भागवत, जी महाकाव्य आहेत, नाटकं आहेत, त्याच्या आधाराने पंडित कवींनी आपलं काव्य हे सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर पंडित कवींनी जे संस्कृतमध्ये जे विविध वाङ्मय प्रकार आहेत ते मराठीत आणले. म्हणजे प्रदीर्घ अशी काव्यरचना ही झालेली आहे. महाकाव्य, खंडकाव्य, लघुकाव्य, स्तोत्र यासारखे काव्यप्रकार मराठीत आले. तर हे आणखी एक काव्यप्रकार आला मराठीत, तो म्हणजे चंपू काव्य. चंपू काव्य म्हणजे गद्य आणि पद्य दोन्हींचं मिश्रण केलेलं असा तो वाङ्मय प्रकार, गद्य पद्य मिश्रित असा एक नवीन वाङ्मय प्रकार चंपू काव्य म्हणून पंडिती कवितेनं मराठीला दिलेली देणगी आपण म्हणू. निरंजन माधव यांनी चंपू काव्यामध्ये रचना केलेली आहे. महाभारत, रामायण, भागवत यातले काही निवडक प्रसंग घ्यायचे आणि आपल्या कल्पना विलासानं त्याची जी मांडणी आहे ती कलात्मक रीतीनं करणं हे पंडिती काव्याचं वैशिष्ट्य आहे. अभिजात संस्कृत वाङ्मयात जो आदर्शवाद आहे त्याचे अनुकरण पंडित कवी करताना दिसतात. जी महाकाव्य आहेत त्या महाकाव्यांचा आदर्श त्यांच्या समोर आहे. तर
अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की पंडिती काव्याचं मराठी साहित्यामध्ये म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये अ, काय महत्त्व आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अ, संस्कृतच्या धर्तीवरती मराठी भाषेची सजावट होत असल्यामुळं मराठी भाषेला संस्कृत भाषेची प्रौढी आणि डौल मिळाला. अनेक तत्सम शब्द, प्रदीर्घ समासपदे, संस्कृत प्रचूर समासघटित शब्द जे आहेत ते मराठीत आले. अ, सुभाषित, वृत्त, अलंकार हे यांचा सर्रास वापर पंडिती कवींच्या काव्यातनं होताना दिसतो. म्हणजे आजही आपण जे आपली मराठीचे वृत्त, अलंकार यावरती ज्यावेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला उदाहरणादाखल म्हणून जर विचार करायचा झाला तर आपण लक्षात घ्या की या पंडिती काव्यातलीच उदाहरणं मोरोपंतांचं, वामन पंडितांचं आपण उदाहरणं घेताना दिसतो. तर असं हे जे पंडिती काव्य आहे त्यावरती विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. जे निवडक पंडित आहेत त्या प्रत्येक पंडित कवी आणि त्याची जी ग्रंथ संपदा आहे त्याचे जे योगदान आहे एकूणच मध्ययुगीन मराठी साहित्यात त्यावरती आपली चर्चा ही अशीच चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.